श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार. कशा सर्व मस्त ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या प्रतीक्षा स्वामी सेवेकरी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण जाणून घेणार आहे श्री स्वामी समर्थांचे 21 दिवसाचे तारक मंत्राचे अनुष्ठान कसे करायचे. तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्हाला जर करायचं असेल, तर नक्कीच व्हिडिओ हा तुम्ही पूर्ण पहा. आता तारक मंत्र म्हणजे काय? तारक मंत्र म्हणजे तारून घेणारे. कारण की बघा, तुम्ही तारक मंत्राचा जेव्हा उच्चार कराल, कधीच तुम्हाला समजेल की तारक मंत्राचा उच्चारच तसा येतो की तारून नेणारे. महाराज आपल्याला तारून घेत असतात. म्हणतात ना, की खरंच आपले तारक मंत्र म्हणजे तुम्ही प्रत्येक ओळीचा पाहिजे तर एक अर्थ बघा, इतका बोलतात ना खोल आहे. बघा, जेव्हा पण तुम्ही किंवा तारक मंत्राचे अनुष्ठान कराल, तुम्ही स्वतः पाहिजे तर नीट ऐका, अर्थबोध बघा. इतका त्या तारक मंत्रामध्ये अर्थ आहेत ना, तुम्हाला पाहिजे ते मी स्वतः स्पष्ट करून सांगतेच. जे काम तुमचं होत नाही आहे किंवा तुमचे ते कामं अडकलेली आहे, त्यासाठी तुम्ही नक्की 21 दिवसाचे अनुष्ठान करून बघा. बघा, अशक्यही शक्य करतील स्वामी. इतका छान अर्थ आहेत ना त्याच्यात. जी ही आपली अडलेली कामं असतात आणि ती पूर्ण होत नाहीत आणि जेव्हा आपण तारक मंत्र कधीही तुम्ही ऐका, तेव्हा बघा, अशक्य ही शक्य करतील स्वामी हे जेव्हा आपण ऐकतो ना, तेव्हाच आपल्याला जेव्हा आतून आपल्याचं सगळं असतं ना, की आपली ही इच्छा पूर्ण व्हावं किंवा कोणत्या संकटातून असं वाटतं, की त्या संकटातून आपण नुकतीच बाहेर पडणार आहे, अशी आपल्या स्वतःच्याच मनात उणवून भासू लागते आपल्याला. तुम्ही नक्की हे एकदा ट्राय करून बघा. आता तारक मंत्राचं पाणी कसं करायचं ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगते. इवन तुम्ही 21 दिवसाचं पण अनुष्ठान करू शकता किंवा 11 दिवसाचंही तुम्ही अनुष्ठान करू शकता. तुम्हाला जेव्हा अनुष्ठान करायचं असतं, तेव्हा अनुष्ठान करतेवेळी तुम्हाला जे तारक मंत्राचं पाणी करायचं असतं, ते तुम्हाला ते पाणी करायचं असेल, तर ते पाणी तुम्हाला मंत्रून घ्यावं लागतं. म्हणजे कसं? पाण्यामध्ये आकर्षण करण्याची म्हणजे आकर्षित करतात ना, ती क्षमता असते म्हणून पाणीच घेतलं जातं. बघा, ते पाणी घेतलं असतं त्याच्यावरती आपण हात ठेवतो. हात ठेवतो आणि मग नंतर आपण तारक मंत्र म्हणतो. ते तारक मंत्र म्हणतेवेळी जो प्रत्येक शब्द असतो, त्या शब्दाचा एक उच्चार म्हणतात ना, त्या पाण्यामध्ये उतारला जातो. एवढं आकर्षण करण्याची क्षमता त्या पाण्यामध्ये असते. पाण्यामध्ये जी क्षमता असते आकर्षित करण्याचा, त्याचा रूपांतर हा प्रभावामध्ये दिसतो. म्हणून आपल्याला लवकरात लवकर त्याचा प्रभाव बघायला भेटतो किंवा बोलतात ना, प्रचिती जाणवते किंवा तो चमत्कार जो घडायचा आहे, तो लवकरात घडतो आणि तो जे पाणी आहे, जे आहे, ते त्याचं तीर्थात रूपांतर होतं. कशात होतं? तर तीर्थात रूपांतर होतं. आता हे पाणी कसं तयार करायचं ते मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगते. तुम्ही देवघराच्या समोर बसा आणि एक तांब्यामध्ये किंवा एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाणी घेतल्यानंतर तुम्हाला पहिला संकल्प करायचे. तुमचं नाव वगैरे, गोत्र वगैरे सांगून तुम्हाला कोणती इच्छा आहे त्यासाठी संकल्प करायचा आहे. मग त्या तांब्यामध्ये पाणी घेतलेल्या तेव्हा तुमचा उजवा हात ठेवायचा आहे. तर हे अनुष्ठान कितीही दिवस तुम्ही करू शकतात. म्हणजे 11 दिवस, 21 दिवस, 51 दिवस, 108 दिवस, की तुम्हाला जितके दिवस पटेल किंवा तुम्हाला करूसं वाटते तितक्या दिवस तुम्ही हे अनुष्ठान करू शकता. आणि तुम्हाला जो तारक मंत्र आहे, तो तुम्ही किती वेळाही म्हणू शकता. म्हणजे तुम्हाला 21 वेळा म्हणायचे, 11 वेळा म्हणायचे किंवा 51 वेळा म्हणायचे असेल, तितक्या वेळ तुम्ही हे म्हणू शकता. आणि हो, जोपर्यंत तुम्ही तारक मंत्र म्हणताय म्हणजे 21, 11 किती वेळाही तुम्ही म्हणाल, तोपर्यंत तुमचा जो उजवा हात आहे, तो तुम्हाला काढायचा नाही. कोणाचा फोन येऊ, कोणी आवाज देत असेल, कोण बोलवत असेल तरीही नाही. दुर्लक्ष त्यांच्याकडे करा. जे तुम्ही अनुष्ठान करताय तिकडेच तुमचं लक्ष पाहिजे. आणि कसं होतं, आपण जेव्हा अनुष्ठान किंवा कोणतीतरी सेवा करत असतात, ज्यांना कामं नसतात ना, ते तेव्हा आपल्याकडे येत असतात. स्वतः माझा अनुभव मी तुम्हाला सांगते. खरंच तेव्हा त्यांच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही. आपण जे करतोय किंवा कोणतीही सेवा करतोय किंवा अनुष्ठान जे काही करत असाल किंवा कोणती पोथीही वाचत असाल, तुम्ही तिकडे लक्ष द्या, एवढंच मी सांगेल. जे आलेत किंवा जे काही बोलतायत किंवा कोणाचा फोन येत असेल, तिकडे बिलकुल लक्ष देऊ नका, इतकंच सांगेल. तर मी तुम्हाला दुसरी पद्धतही सांगते. म्हणजे तुम्ही जो तांब्या आता पाण्याचा घेतलेला आहे, त्याच्या बाजूला तुम्ही अगरबत्ती घेऊ शकता आणि
ती अगरबत्ती केमिकल असेल अशी अगरबत्ती घेऊ नका. आपल्या केंद्रात किंवा मठात वगैरे भेटतात, जे पंचगव्यापासून बनलेले असते त्या अगरबत्त्या घ्या. म्हणजे अनुष्ठान वगैरे असेल तेव्हा त्याच अशा अगरबत्त्या घ्या. कारण की आपण जेव्हा अनुष्ठान किंवा कोणतंही तारक मंत्राचं पाणी करतो, तेव्हा ते जी अगरबत्ती आहे ती त्याच्या पाण्यामध्ये पडते आणि पाण्यामध्ये पडल्यानंतर आपण ते तीर्थरूप आपण सगळे घरातले मेंबर्स जेवढे असतो ते आपण ते घेतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला बोलेल, तुम्ही केमिकलयुक्त जी असते, जी केमिकल नसेल तशीच अगरबत्ती घ्या आणि जर ती तुम्हाला तशी पाहिजे असेल तर केंद्रामध्येही भेटते. आता तारक मंत्र तुम्ही बोलताय, तुम्हाला कधी-कधी म्हणजे इव्हन मीही कधी-कधी मला असं होतं, की आता आपण नक्की किती वेळा म्हटलोय, किती वेळा नाही. तर तुम्ही कॉइन म्हणजे आपले कॉइन असतात ते तुम्ही घेऊ शकता. म्हणजे ₹1 कॉइन किंवा 2चे कॉइन जे असतील ते तुम्ही 21 किंवा 11 वेळा किती वेळा म्हणायचे तितके ते कॉइन घ्यायचे. एका प्लेटमध्ये घ्यायचे आणि एक प्लेट रिकामी घ्यायची. आपलं पूर्ण झालं का त्या जे प्लेट असेल त्या प्लेटमध्ये तुम्ही दुसऱ्या प्लेटमध्ये टाकू शकता. म्हणजे तुम्हाला कळू शकतं, की 11 वेळा करताय की 21 वेळा करताय किंवा दुसरं जर तुमच्याकडे कॉइन नसेल तर शेंगदाणे वगैरे असे असतील तर तुम्ही ते 11 शेंगदाणे, 21 शेंगदाणे जितके तुम्हाला बोलायचे तितके एका प्लेटमध्ये घेऊन दुसऱ्या प्लेटमध्ये टाका. जेणेकरून तुम्हाला समजेल, की तुमचा नक्की जो मंत्र आहे तो किती वेळा होतोय तारक मंत्र हे तुम्हाला समजेल. तर काही-काहींचा हा प्रश्न असतो, "ताई जर मी अनुष्ठान करत असेल तर काय नियम किंवा काय अटी आहेत?" तर मी तुम्हाला एकच सांगेल, मांसाहार पाळणे. तुम्ही तेव्हा मांसाहार घरात करू नका. इतका मोठा नियम करा, कारण की तुम्ही अनुष्ठान करताय आणि त्यामुळे तुम्हाला घरात मांसाहार करायचे नाही. आता दुसरा नियम, जर घरात सुतक किंवा सुयार किंवा कुठली अडचण आली, तर ते अनुष्ठान तुम्ही थांबवलं तरी चालेल. पण त्याच्यानंतर ते पूर्ण अनुष्ठान तुम्हाला कंप्लीट करायचंच आहे. तुम्ही 21 दिवसाचं, 11 दिवसाचं, कितीही दिवसाचं घेतलं असेल, ते तुम्हाला कंप्लीट करायचे. जे सुतक सुया संपल्यानंतर तुम्हाला ते पूर्ण करायचंच आहे. तर अजून तुम्हाला तिसरा एक नियम सांगते मी, की तुम्ही कोणतीही सेवा किंवा अनुष्ठान करत असाल, तर तुम्ही त्याच्या आधी 1 दिवस आधी तुम्हाला मठात जायचे. स्वामी महाराजांना सांगायचे, विनंती करायची, की जी मी सेवा करत आहे, ती माझ्याकडून पूर्णपणे करून घ्या. कोणतेही विघ्न किंवा अडचण आणून देऊ नका. कारण की "करता करिवता तूच एक स्वामीनाथा." कारण की आपले स्वामी जर असतील, तर आपली ती सेवा फलदायी होईल आणि त्याचा आपल्याला लवकर त्याची प्रचिती किंवा फळ आपल्याला मिळणार आहे. कारण की आपण शून्य आहे. आपण काहीच नाहीये स्वामींच्या समोर, हे कायम लक्षात ठेवा. आणि हो, तुमच्या घराच्या समोर केंद्र, मठ किंवा नसेल कुठे जवळपास, तर तुम्ही घरातही खडीसाखर हा नारळ ठेवू शकता. मठात घेऊन जावा. मठात नाही जमलं तर तुम्ही घरातही ठेवू शकता. पण ही तुम्हाला सेवा नक्की करायची आहे. आणि हो, तारक मंत्राचं जे पाणी तुम्ही करणार आहे, ते स्वतः तुम्हाला ग्रहण करायचे. इव्हन तुमचे जेवढे कुटुंबातले मेंबर्स असतील त्यांच्यासाठी किंवा कोणासाठी सेवा करत असाल, त्यांनाही तुम्हाला ग्रहण करायला लावायचे आहे. आणि हो, हे पाणी वेस्ट करायचं नाही किंवा कुठेही तुम्ही टाकायचं नाही, हे कायम लक्षात ठेवा. हे तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता किंवा घरात तुमचे जे कानेकोपरे असतात त्या साईडला तुम्ही शिंपडू शकता. का आपल्या घरातली जी निगेटिव्हिटी आहे तेही निघून जाते. कारण की ते पाणी राहत नाही, ते तीर्थ झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. तर ही अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांच्या अनुष्ठानाची सेवा आहे. तर नक्की करा आणि तर अशा प्रकारे तुम्ही 21 दिवसाचे किंवा 11 दिवसाचे अनुष्ठान करू शकता. तर हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ.